जिल्ह्यातल्या सिद्धार्थ आणि रुक्मिणीच्या विवाहाचा हा सोहळा. लग्नानंतर एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालण्याऐवजी चक्क साप आणि अजगराचे हार घातले जात आहेत. सिद्धार्थ आणि रुक्मिणी हे दोघेही प्राणी मित्र आणि पर्यावरण प्रेमी. त्यामुळे लग्नाच्या आणाभाका त्यांनी पर्यावरणाच्याच साक्षीने घेतल्या. सौताडा अभयारण्यात विंचरणा नदीवरच्या धबधब्या शेजारी हे लग्न लागलं. मुहूर्त होता पक्षी मित्र डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीचा. विशेष म्हणजे उपस्थितांना अक्षता म्हणून वनस्पतींच्या बिया वाटण्यात आल्या. अगदी अनोख्या ढंगात हे लग्न पार पडलं. प्रत्येक माणसाला निसर्गामध्ये जर आला तर निसर्गामध्ये काय आनंद निर्माण होतो हेही कळतं आणि निसर्गाविषयी जे प्रेम आहे, आपुलकी आहे तेही त्यांना दिसून येते. आणि जे पशु पक्षी आहे त्यांचा आवाज, त्याच्यानंतर आपलं जे किती काही टेन्शन जरी असलं तरी निसर्गामध्ये कसं दूर होऊन जाते हे इथं प्रत्यक्ष अनुभव येतो. निसर्गाच्या संवर्धनासोबतच प्राण्यांसोबतच्या मैत्रीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हा या लग्नामागचा हेतू होता. प्रेक्षण या संस्थेत काम करतात. सर्पमित्र म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. त्यामुळेच निसर्गप्रेमाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अशा थाटात लग्न केलं. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय असा क्षण. या सोहळ्यात निसर्गालाही सामील करून घेतल्यानं सिद्धार्थ आणि रुक्मिणीचा हा सोहळा सर्वांसाठीच कौतुकाचा विषय बनला होता. सर्पमित्र सिद्धार्थ सोनवणेचं लग्न याच सौताड्याच्या अभयारण्यात पार पडलं. यावेळी वाजंत्री नव्हते, यावेळी आवाज होता तो या पक्षाच्या चिवचिवाटाचा आणि सौताड्याच्या या धबधब्याचा. यावेळी अक्षता म्हणून टाकण्यात आल्या त्या बिया. एकूणच या दाम्पत्याने निसर्ग संवर्धनासोबत प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा संदेशच या लग्नातून दिला. गोविंद शेळके, स्टार माझा, बीड.